बाबू. बरं घे. अरे बाळा पाडशील तू. आता कधी देव बाप्पाला आण ना. आई तू माझं ऐकतच नाही. सांग ना कधी येणार आपल्या घरी देव बाप्पा. बेटा देवबाप्पाला आणायचं म्हणजे व्यवस्थित काळजी घ्यावी लागते देवबाप्पाची. व्यवस्थित पूजा करायची असते देवबाप्पाची. बाप्पाची मूर्ती आणायचं, बाप्पासाठी मोदक लाडू बनवायचे असतात बाळा. आणि बाप्पाच्या सोबत दिवसभर आपण थांबायचं देखील असतं. मी कामाला जाणार मग बाप्पा सोबत कोण थांबणार. मी थांबेन ना. बेटा तू एकटी कशी थांबणार. बाप्पा आहे ना माझ्या बरोबर. बेटा सगळ्यांनी मिळून एकत्र पूजा करायची असते बाप्पाची. मग जर तू पाणी पिऊन ये सोनू माझा. देवा कसं समजावं माझ्या बाळाला. तुला तर माझी सगळी परिस्थिती माहीत आहे. बाळाला माझ्या रोज पेज देते प्यायला. कसे दिवस काढते ते माझं मलाच माहीत. देवा तूच समजूत काढत यायची. तूच समजूत काढ. चल मला कामाला जायचंय. आई प्लीज बाप्पा आण ना. प्लीज आई. बरं बरं आता मी कामाला जाते. ठीक आहे चल माझ्यासोबत. हा चल ना बाळा तिकडे खेळत बस तू बाजूला. हा हा चल 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 लवकर चल उशीर झाला. चल 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 बाळा उशीर झाला. चल बघ लांब नको जाऊ. हा असा गणपती बाप्पा बनवतात काय. आता मी पण बनवणार. माझ्या घरी पण येणार गणपती बाप्पा. बोला गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. हा बेटा बाप्पासाठी मोदक लाडू आण ना. हो आणते. हा अरे देवा काय बनवू मी आता. ह्याच्यात तर काहीच नाही आहे. यामध्ये पण नाही आहे. काही सुचत नाही आहे.
देवा, यामध्ये तर नाही, काहीच नाही माझ्याकडे. हा, भात आहे, साखर भात. हा, चालेल. माझ्या बाळासाठी हेच मोदक आहेत. मी तिला खोटं बोलते, पण माझी परिस्थिती नाहीये. मला माफ कर देवा. ओवी, बाळा मोदक तयार आहेत. बाप्पाजवळ बस, मी आणते. हा, हे बघ मोदक. हा, गोड आहेत ना? जा, मम्मा येते. बाळा बघ मोदक तुझ्या बाप्पासाठी. बाप्पा, मी एक मोदक खाणार, तुम्ही एक मोदक खा. मी एक मोदक खाणार, तुम्ही एक मोदक खा. आणि राहिलेला एक मोदक आपण अर्धा अर्धा खाऊया, पण त्याच्यामधला जास्त भाग तुम्हाला मोठावाला भाग. हा, दोघांना पण मोदक नाही. खावा खावा ना, खावा 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 खावा. बाबा खा ना मोदक. तुम्ही ना खाणार ना तर मी पण नाही खाणार. मी काहीच ना खाणार. प्लीज खावा ना. ओवी, ए ओवी, उठ, मी आलो बघ. बाप्पा, तू मोदक बनवले आणि मी खाणार नाही असं कधी होईल का ओवी? पण त्यासाठी तू जेवायला पाहिजे ना. तू का नाही जेवलीस? कारण की तुम्ही माझे मोदक नाही खातात. मोदक खायच्या अगोदर मी तुला काही गोष्टी सांगतो, व्यवस्थित आहे का? तू जी मातीची मूर्ती बनवलीस ती मला खूप आवडली, खूप जास्त. पण काही लोक असतात ना, ते प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवतात. तुला माहिती आहे प्लास्टर ऑफ पॅरिस काय असते? प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे खूप प्रदूषण होते आणि प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाण्यात विरघळत नाही. एका बाजूला हात पडलेला असतो माझा, एका बाजूला डोकं पडलेलं असते, एका बाजूला माझे पाय पडलेले असतात. मग हे बरोबर आहे की चुकीचं आहे? सांग बरं, हो की नाही? नाही ना. म्हणून मातीची मूर्ती बनवायची. मातीची मूर्ती पाण्यात विरघळते, झाडं अजून जास्त मोठी होती लवकर. त्यामुळे सगळ्यांनी मातीची मूर्ती बनवायला पाहिजे. तू सगळ्यांना सांग हा, तुझ्या फ्रेंड्सना सांग हा तू. आणि गणपतीमध्ये सगळे DJ वाजवतात, कोणी बँड वाजवतात, त्याच्यामुळे किती ध्वनी प्रदूषण होते माहिती आहे तुला? कोणी कोणी दारू पितं, पत्ते खेळत असतात माझ्यासमोरच. योग्य नाही ना. आज तू किती व्यवस्थित मूर्ती बनवलीस, किती मनोभावे पूजा केलीस माझी. म्हणून मी तुला भेटायला खास आलो. मला अशीच आवडतात माणसं तुझ्यासारखी, जी खऱ्या भक्तीने खऱ्या मनाने माझी पूजा करतात. मग ती मूर्ती मातीची असतो, अगदी तू मनामध्ये माझी आठवण जरी काढलीस तरी मी आलो असतो. माझी मूर्ती बनवा किंवा हजारो लाखो रुपयांचा खर्च करा माझ्यासाठी, असं मला काहीच नको. मला फक्त खरी भक्ती हवी आहे, जी तू आज केलीस. आणि म्हणून मी खास तुला भेटायला आलो. आता मी तुझे मोदक खाणार आहे आणि मग माझ्या आईबाबांना भेटायला जाणार आहे. चल भेटूया परत पुढच्या वर्षी. ओवी, अगं ओवी, तू सगळे मोदक खाल्ले बाप्पाकडचे? नाही, बाप्पाने खाल्ले. बाप्पांना आवडले. चल. नाही, बाप्पाने खाल्ले. बेटा कोणी खाल्ले मोदक? बाप्पाने खाल्ले. बघ.